रथसप्तमी ही माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला साजरी केली जाणारी सूर्यदेवाची जयंती आहे, जी आरोग्याचे वरदान देणारी मानली जाते. सूर्यदेव या दिवशी 7 घोड्यांच्या रथावर स्वार होऊन पृथ्वीवर आले होते. या दिवशी पहाटे स्नान करून सूर्यपूजन, दुधाचा नैवेद्य दाखवणे आणि अचला सप्तमी व्रत केल्याने आयुष्यभर निरोगी राहण्याचे फळ मिळते. रथसप्तमीची संपूर्ण कथा. एका कथेनुसार प्राचीन काळी एका नगरीमध्ये गणिका नावाची महिला राहायची. ती खूप धनवान होती, परंतु तिने आयुष्यात कधीही दानधर्म किंवा उपवास केला नव्हता. तिला पाप पुण्याची समज नव्हती. जेव्हा ती मरण पावली तेव्हा तिला यमलोकात जावे लागले. तिथे तिने ऋषीवरिष्ठांना प्रश्न केला, मी कोणतीही पाप केले नाही, मग मला स्वर्गात का जागा नाही? ऋषी वरिष्ठ तिला म्हणाले, तू कधीही सत्कर्म केले नाहीस आणि उपवासही केला नाहीस, म्हणून तुला इथे आणले आहे. यावर तिने विनंती केली की मला पुन्हा पृथ्वीवर जाण्याची संधी द्या. ऋषीने तिला रथसप्तमी व्रत करण्याची आज्ञा दिली. गणिकेने तीच क्रिया करून माघ महिन्याच्या शुक्ल सप्तमीला पहाटे लवकर उठून पवित्र स्नान केले, सूर्याची पूजा केली आणि उपवासही केला. तिने पूर्ण निष्ठेने हे व्रत केल्यामुळे तिला मोक्ष प्राप्त झाला. रथसप्तमीचे महत्त्व व विधी. या दिवशी सूर्यदेवाने 7 घोड्यांच्या रथात प्रकट होऊन संपूर्ण विश्वाला प्रकाश दिला. पहाटे अरुणोदयाच्या वेळी स्नान करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी एरंडाची पाने डोक्यावर ठेवून स्नान करण्याची प्रथा आहे. अंगणात सूर्याची रांगोळी काढून किंवा प्रतिमा ठेवून सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते. अंगणात दुधाचे भांडे सूर्याच्या प्रकाशात उकळून त्यात नैवेद्य दाखवला जातो. हे व्रत केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि त्वचेचे रोग दूर होऊन उत्तम आरोग्य लाभते. हे व्रत केल्याने व्यक्तीला पापमुक्त होऊन सुख, समृद्धी आणि आरोग्याचे वरदान मिळते. रथसप्तमी ही माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला साजरी केली जाणारी सूर्यदेवाची जयंती आहे, जी आरोग्याचे वरदान देणारी मानली जाते. सूर्यदेव या दिवशी 7 घोड्यांच्या रथावर स्वार होऊन पृथ्वीवर आले होते. या दिवशी पहाटे स्नान करून सूर्यपूजन, दुधाचा नैवेद्य दाखवणे आणि अचला सप्तमी व्रत केल्याने आयुष्यभर निरोगी राहण्याचे फळ मिळते. रथसप्तमीची संपूर्ण कथा. एका कथेनुसार प्राचीन काळी एका नगरीमध्ये गणिका नावाची महिला राहायची. ती खूप धनवान होती, परंतु तिने आयुष्यात कधीही दानधर्म किंवा उपवास केला नव्हता. तिला पाप पुण्याची समज नव्हती. जेव्हा ती मरण पावली तेव्हा तिला यमलोकात जावे लागले. तिथे तिने ऋषीवरिष्ठांना प्रश्न केला, मी कोणतीही पाप केले नाही, मग मला स्वर्गात का जागा नाही? ऋषी वरिष्ठ तिला म्हणाले, तू कधीही सत्कर्म केले नाहीस आणि उपवासही केला नाहीस, म्हणून तुला इथे आणले आहे. यावर तिने विनंती केली की मला पुन्हा पृथ्वीवर जाण्याची संधी द्या. ऋषीने तिला रथसप्तमी व्रत करण्याची आज्ञा दिली. गणिकेने तीच क्रिया करून माघ महिन्याच्या शुक्ल सप्तमीला पहाटे लवकर उठून पवित्र स्नान केले, सूर्याची पूजा केली आणि उपवासही केला. तिने पूर्ण निष्ठेने हे व्रत केल्यामुळे तिला मोक्ष प्राप्त झाला. रथसप्तमीचे महत्त्व व विधी.
या दिवशी सूर्यदेवाने 7 घोड्यांच्या रथात प्रकट होऊन संपूर्ण विश्वाला प्रकाश दिला. पहाटे अरुणोदयाच्या वेळी स्नान करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी एरंडाची पाने डोक्यावर ठेवून स्नान करण्याची प्रथा आहे. अंगणात सूर्याची रांगोळी काढून किंवा प्रतिमा ठेवून सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते. अंगणात दुधाचे भांडे सूर्याच्या प्रकाशात उकळून त्यात नैवेद्य दाखवला जातो. हे व्रत केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि त्वचेचे रोग दूर होऊन उत्तम आरोग्य लाभते. हे व्रत केल्याने व्यक्तीला पापमुक्त होऊन सुख, समृद्धी आणि आरोग्याचे वरदान मिळते.